समाधी नावाचा वैश्य हे दोघे जण आलेले आहेत. आपल्या प्रापंचिक समस्या, आपल्या प्रापंचिक अडचणी यामुळे गांजलेले असून देखील आपल्याला ज्यांच्यामुळे दुःख प्राप्त झालं त्या दुःखाचं मूळ कारण माहीत असून देखील त्या दुःखाच्या मूळ कारण असणाऱ्या व्यक्तींबद्दलच मनामध्ये आपल्याला मोह निर्माण होतो. आणि हे असे का होते याचा विचार करीत असता सुमेधा ऋषींनी या दोघांना समजावून सांगण्यासाठी महामाया, योगमाया हिचा प्रभाव सांगण्यासाठी सुरुवात केली. आणि तिचा प्रभाव सांगण्याच्या दृष्टीने त्यांनी मधुकैटभ यांच्या वधाची कथा सांगितली. याच कथेच्या अनुषंगाने जशी आपली ही पृथ्वी निर्माण झाली, पंचतत्वापासून ही पृथ्वी निर्माण झाली, तर त्याच्या पुढच्या भागामध्ये देव, दैत्य या सर्व सृष्टीसाठी लागणाऱ्या उत्पत्तीसाठी योग्य सर्व गोष्टी निर्माण झाल्या आणि त्याच्यातून देव दैत्यांचा संग्राम सुरू झाला. आणि या दैत्य संग्रामाच्या मध्ये महिषासुराचा वध सर्व देवतांच्या शरीरातील एकत्र शक्ती येऊन एका शक्तीने स्त्री रूप धारण केलं. आणि त्याला जो वर मिळाला होता की स्त्री सोडून इतर कोणाशी पासून तू वध्य नाही, तर त्याचाच आधाराने भगवतीने त्याचा वध केला. महिषासुराचा वध झाल्यानंतर इंद्रादी सर्व देवतांनी देवीची मनापासून पुन्हा पुन्हा प्रार्थना केलेली आहे. देवीच्या सर्व रूपांची पुन्हा पुन्हा आळवणी केली आणि देवीला विनवणी केलेली आहे की हे भगवती, हे दुर्गा, ही काली, ही शिवा, ज्या ज्या वेळी आम्हा देवतांवर संकट प्राप्त होईल त्या वेळी तू आमच्यासाठी उपस्थित राहा. आमच्यावर येणाऱ्या सर्व प्रकारच्या अडचणी, आमच्यावर येणाऱ्या विघ्न हे दूर करण्यासाठी देवी शक्ती रूपाने तू आमच्या समोर राहा. आता आज योगायोगाने एक आठवण करून दिली आमच्या गुरुजी मित्रांनी की आपल्या या आश्रमाच्या बरोबर बाहेर पडल्यानंतर समोर अहिल्याबाई होळकर आई साहेब यांचा तुम्हाला पुतळा दिसेल. 2-3 दिवस झाले त्यांच्या साठी लोक एकत्र येऊन कार्यक्रम साजरा करण्यात एकच जमलेले आहेत. मी एवढ्यासाठी विशेष आज उल्लेख करू इच्छितो की आपला हा राजकीय कार्यक्रम नाही, आपण सर्व एकाच माळेतले मणी म्हणूया आपण, कारण जातीविषयक विचार न करता, परंतु देखील विशेषत्वाने सांगण्याचे कारण असं आहे की मध्य प्रदेशमध्ये असलेल्या महाराणी अहिल्यासाहेब होळकर, ज्याला आपण म्हणतो धर्मबुद्धी कशी असावी याचा विचार करून आणि एका स्त्री शक्तीकडे जर सत्ता आली तर त्याचं काय चांगली गोष्ट होऊ शकते त्याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे अहिल्याबाई होळकर. त्यांनी जवळपास 27 वर्ष राज्यकारभार केला. यामध्ये त्यांनी सैन्य, प्रशासन, आपल्या प्रजेची सर्व करण्याची कर्तव्य या सगळ्यांसोबतच आपली धर्मबुद्धी जागृत राहावी यासाठी या भारतामधल्या जवळपास सर्व मोठ्या ठिकाणातील ज्यापैकी द्वारका, सोमनाथ, पुरी, काशी, मथुरा, अयोध्या, मला वाटतं या पंढरपुरामध्ये देखील आपल्याला होळकरांचा वाडा आपल्याला दिसेल, राम मंदिर आपल्याला दिसून येईल. अशा सर्वच ठिकाणी आता ही मोठी नावं सांगितली, तशीच अगणित छोट्या ठिकाणी ज्या ठिकाणी मंदिरं भग्न झाली होती, ज्या ठिकाणी मंदिरं उद्ध्वस्त झाली होती, त्या ठिकाणी त्यांनी मंदिरांची पुनर्स्थापना केली. अनेक ठिकाणी नद्यांना त्यांनी घाट बांधून घेतलेले आहेत. अनेक देवतांच्या पूजेची व्यवस्था केली. म्हणजे एक लक्षात ठेवलं पाहिजे की मातृशक्ती नावाची जी काही शक्ती आहे ती ज्या वेळेला राज्यशक्ती म्हणून जेव्हा प्रस्थापित होते तेव्हा या धर्मशक्तीला देखील एक जागृत स्वरूप देण्याचं कार्य करते. मला खेदानं सांगावं वाटतं
की जवळपास 100 वर्ष राज्य करणाऱ्या पेशव्यांनी देखील कोणतेही मंदिर अशा मोठ्या पद्धतीने जीर्णोद्धार करण्याचा कधीही विचार मनात आला नाही, पण तीच कर्तृत्व एका स्त्रीने करून दिलं. मला वाटतं आपण सर्वांनी त्या स्त्री शक्तीला एक आदरांजली दिली पाहिजे. आणि ही देवीची शक्ती आहे, जेव्हा ती कार्यरत असते तेव्हा इतर कोणाला कार्य करण्याची गरज नसते. म्हणून काल आपण सांगितलं की इंद्रादी सर्व देवतांच्या ज्या शक्ती आहेत त्या त्या देवतेमध्ये, त्या स्त्री शक्तीमध्ये सामावलेल्या आहेत. आता ही स्त्री शक्ती आपण जे बघितली की या देवी सर्व भूते तू विष्णू मायेती शब्दिता नमस्तस्ये 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 नमो नमः. देवतांनी जेव्हा जेव्हा तिची स्तुती केली, सांगितलं की आम्हाला जेव्हा संकट उत्पन्न होईल तेव्हा तू पुन्हा आमच्या समोर उभी राहा. आणि मग दुसऱ्या कोणत्या तरी कल्पामध्ये, दुसऱ्या कोणत्या तरी युगामध्ये असा एक प्रसंग निर्माण झाला की शुंभ निशुंभ नावाचे 2 राक्षस, आपण म्हणू की या पृथ्वी तलावरती आले, पाताळातून वर आले आणि ते दोघही या महिषासुरासारखेच पराक्रमी होते. त्यांनी स्वर्गावरती स्वारी केली. नुसती स्वारी केली नाही तर इंद्रादी देवतांचा पराभव केलेला आहे. इंद्रादी देवतांची जे जे अधिकार स्थान आहेत ती त्यांनी स्वीकारलेली आहेत. इंद्रादी देवतांकडे जी जी वैभवाची वस्तू आहे ती सगळी आपल्याकडे त्यांनी ताब्यात घेतलेली आहे. आणि बहुतेक सर्व देवतांना त्यांनी त्यांचं स्वतःचं घर सोडून रानावनामध्ये भटकायला लागेल अशा परिस्थितीमध्ये आणून सोडलेलं आहे. आता अशा परिस्थितीमध्ये अर्थात इथे मात्र मी एक दुर्दैवाने एक शब्द सांगू इच्छितो की ज्यावेळी स्वतःवरती संकट येतं त्यावेळेस या शक्तीची त्यांना आराधना करावी लागते. पण मधल्या काळामध्ये जेव्हा आपल्याला महिषासुरापासून वाचवलं, किंवा आपण जर मुद्गल पुराण वाचाल तर मुद्गल पुराणामध्ये विशेष टिप्पणी केलेली आहे की ज्या ज्या वेळेला आपल्या सगळ्या पुराणामध्ये सांगितलं जातं की देवतांनी दैत्यांशी युद्ध केलं आणि पराभव प्राप्त झाला, देवतांनी दैत्यांशी युद्ध केलं आणि पराभव प्राप्त झाला, प्रत्येक वेळेला हेच ऐकू येतं. मग दैत्य बलवान की दैव बलवान ह्याचा विचार जेव्हा करतात तेव्हा मुद्गल पुराण सांगतं की भगवंत निश्चितपणे देवांच्या पाठीमागे, चांगल्या वृत्तीच्या पाठीमागे आहेच, धर्माच्या पाठीमागे आहेच. परंतु जेव्हा आपलं काम झाल्यानंतर त्या देवाला, भगवंताला आपण विसरून जातो तेव्हा पुन्हा पुन्हा तुमचा पराभव निश्चित आहे. म्हणून प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणाला त्या भगवंताचं मनामध्ये स्मरण करणं गरजेचं. सुदैवानं काही बाणासुरासारखे आपल्याला असुर सुद्धा मिळतात जे भगवंताच्या स्मरणामुळे, भले ते भगवान महेशाचं स्मरण असेल पण त्याच्या स्मरणामुळे देखील एक प्रकारे चांगली गतीला प्राप्त झाले. मग असे देव जेव्हा धर्मानं वागणारे आहेत निश्चितपणे, परंतु जेव्हा आपलं संकट बाजूला जातं त्यावेळेला मात्र ते भगवंताला, परमेश्वराला, शक्तीला थोडंसं विसरतात. महाभारतामध्ये देखील कुंतीनं वर मागून घेतलेलं आहे की मला सदैव दुःख प्राप्त व्हावं. सदैव दुःख प्राप्त का व्हावं? सदैव संकट आलं, दुःख आलं तरच मला भगवंताचं स्मरण राहतं आणि मला दुःख नको आहे, मला संकट नको आहे, पण भगवंताचं स्मरण मात्र मला कायम माझ्या मनामध्ये हवंय. अर्थात ती कुंतीची एक मनाची पार्श्वभूमी वेगळी होती. आता इथे देवतांच्यावर परत संकट आलेलं आहे. हे शुंभ निशुंभ नावाचे दोन्ही राक्षस ज्यांनी स्वर्गाचा अधिकार प्राप्त केलेला आहे, अशा वेळी या देवतांच्या लक्षात आलं की आपल्याला काही काळापूर्वी महिषासुर नावाच्या राक्षसापासून, त्याच्या त्रासापासून देवीनं मुक्त केलं होतं आणि तिनं आम्हाला वचन दिलेलं आहे की ज्या ज्या वेळेला तुमच्यावर संकट प्राप्त होईल त्या त्या वेळेला मी तुमच्यासाठी इथे उपस्थित राहीन. मग अशा त्या देवीचं स्मरण करत करत हे सर्व देवलोक, इंद्रादी सर्व देवता देवीच्या दर्शनार्थ म्हणून हिमालयावरती प्राप्त आलेले आहेत. आणि हिमालयामध्ये येऊन त्या देवीची नाना रूपांची स्तुती करतायत. नमो देव्ये महादेव्ये शिवाय सततं नमः, नव प्रकृती भद्राय नियता स्मरता. एकूण 23 देवीची नावं तिने घेतलेली आहेत. रौद्राय नमो, नित्याय नमो, गौरीय धात्रे. या 23 नावांमधून त्यांनी त्या देवीचा सतत उद्गार केलेला आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी श्लोक मांडलेले आहेत, ते पण एकूण 23 आहेत. या देवी सर्व भूतेषु विष्णू मायेती शब्दिता
नमस्तस्ये 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 नमो नमः. गुरुजी जेव्हा म्हणत होते तेव्हा तुम्हाला शब्द ऐकायला येतील. नमस्तस्ये नमो नमः. परत मंत्र म्हणून नमस्तस्ये नमो नमः. परत मंत्र म्हणून नमस्तस्ये नमो नमः. 23 वेळेला देवीची अशी स्तुती केलेली आहे. यातला पहिला नमस्तस्य येतो तो देवीच्या सत्वरूपासाठी. दुसरा नमस्तस्य येतो म्हणजे नमन करतो देवीच्या रजरूपासाठी, राजस रूपासाठी. तिसरा जो नमस्तस्य म्हणून देवीला नमस्कार केलेला आहे तो तामस रूपासाठी. आणि परत नमो नमः म्हणलेला आहे म्हणजे पुन्हा प्रकृती आणि पुरुष असे 5 वेळेला एकूण नमस्कार प्रत्येक स्तोत्रामध्ये केले जातात. यामध्ये देवीला चेतना रूपी म्हणलेलं आहे, देवीला बुद्धी रूपी म्हणलेलं आहे, देवीला निद्रा रूपी म्हणलेलं आहे, देवीला क्षुधा रूपी म्हणलेलं आहे, देवीला छाया रूपी म्हणलेलं आहे, शक्ती रूपी म्हणलेलं आहे, तृष्णा, शांती, जाती, लज्जा, शांती, श्रद्धा, कांती, लक्ष्मी, वृत्ती, स्मृती, दया, सृष्टी, मातृ, भ्रांती. इथेपर्यंत म्हणल्यानंतर मात्र तिथे थांबलेले आहेत. आणि एक आपल्याला मंत्र येतो, इंद्रियाणाम अधिष्ठात्री भूतानाम चाखिलेशी. या आमच्या शरीरामध्ये प्रत्येक इंद्रियामध्ये जी शक्ती रूपानं तू सामावलेली आहेस तिला आम्ही नमस्कार करतो. आपण पहिल्या दिवशी थोडंसं सांगितलं होतं की आपल्या शरीरामध्ये काही 7 चक्र आहेत. त्या चक्रांच्या मध्ये कुंडलिनी शक्ती आहे. आता ही कुंडलिनी शक्ती आपण बाजूला ठेवू, 7 चक्र बाजूला ठेवू, पण आपण स्वतः चालतो, ही चालण्याची देखील एक शक्ती आहे जी पायांकडे आहे. आपण बोलतो, बोलण्याची शक्ती आहे ती आमच्या जिभेकडे आहे. आपण एखादं कार्य करतो, ते कार्य करण्यासाठी जी शक्ती आहे ती आपल्या हातामध्ये आहे. एरवी पण आपण लक्षात घ्या, आपल्याकडे आत्मा असून उपयोग नाही, आपल्याकडे मन असून उपयोग नाही, बुद्धी असून उपयोग नाही. ही शक्ती पण आपल्याला गरजेची आहे. जेव्हा एखादा अवयव आपला अधू होतो त्यावेळी त्या मनुष्यामध्ये आत्मा पण असतो, मन पण असतं, बुद्धी पण असतं, चेतना पण असतं, क्षुधा पण आहे, तृषा पण आहे, भय आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पण ते इंद्रियामध्ये शक्ती काम करत नाही म्हणल्यानंतर तो मनुष्य आपण अपंग म्हणतो. आता हा असा अपंग नव्हे, तर त्या अवयवानं करण्याची शक्ती त्याच्याकडे उपलब्ध नाही. म्हणून देवीची सर्वात शेवटी स्तुती केली की इंद्रियाणाम अधिष्ठात्री भूतानाम चाखिलेषु या भूतेषु सततम तस्यै व्याप्ते दिव्ये नमो नमः. आमच्या या इंद्रिय रूपी देहावरती, आता इंद्रिय रूपी हा श्लोक मात्र खूप महत्वाचा आहे. इंद्रिय रूपी देहाचा विचार का केला तर पहिल्यांदा राजाचं नाव सांगितलं होतं सुरथ, वैश्याचं नाव सांगितलेलं आहे समाधी, आणि त्या ऋषींचं नाव सांगितलेलं आहे सुमेधा. आता या तिघांचा स्पर्श इथं आपल्या लक्षात ठेवायचा आहे. मध्ये मध्ये फक्त आठवण म्हणून सांगितली, पण आमच्या सगळ्या शरीरामध्ये जी जी काही इंद्रिये आहेत त्या सगळ्या इंद्रियांमध्ये कुठे ना कुठेतरी शक्ती काम करते. जिथे काम करत नाही ते इंद्रिय काम करत नाही. म्हणून त्या माझ्या शरीरातल्या सगळ्या इंद्रियांवरती काम करणाऱ्या शक्तीला मी सतत नमस्कार करतो. अशा पद्धतीने हे देवता त्या देवीची स्तुती करत आहेत. आणि असं वर्णन केलं जातं की त्यावेळी ती हिमवंताची कन्या, ज्याला आपण पार्वती म्हणतो, ती त्यावेळेला स्नानासाठी निघालेली आहे. आणि अशा देवतांनी केलेली स्तुती तिने ऐकली. आणि हे देवता लोक कुणाची स्तुती करतायत असंच ती मनामध्ये बोलते आहे. तेव्हा तिच्या शरीरातून, कोशातून दुसरी एक स्त्री निर्माण झाली आणि ती म्हणते की देवी तुझीच ही सगळे देवता स्तुती करतायत. देवीच्या शरीर कोशातून ती बाहेर पडलेली देवी तिला कौशिकी म्हणायला सुरुवात केली. देवीच्या शरीरातून ती कौशिकी बाहेर पडली, थोडासा रंग काळसर झाला म्हणून ती काली स्वरूपामध्ये देखील झाली. मग हे देव माझी का स्तुती करतायत तर ती कौशिकी सांगते की त्यांना शुंभ निशुंभाचं संकट प्राप्त झालेलं आहे आणि ते संकट तू दूर करावीस यासाठी देवी तुझी स्तुती करत आहे. आता हे संकट दूर करायचं, देवी तर हे स्मरण मात्राने सुद्धा संकट दूर करू शकत होती, पण तिला काही आपला पराक्रम दाखवायचा आहे. अर्थात तो पराक्रम कोणत्या स्वरूपावर सांगायचा आहे, हा पराक्रम कोणत्या स्वरूपावर सांगायचा आहे, त्यासाठी आता काही असुरांचे देखील नावं या सप्तशतीमध्ये घेण्यात आलेली आहेत. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण म्हणतो की हा जो आहे तो शुंभ निशुंभ. थोडंसं
अजून खोलामध्ये गेलं तर आपल्याला लक्षात येतं की शुंभ निशुंभ दोघे भावंड नाही, त्यांना अजून एक लहान भाऊ आहे ज्याचं नाव आहे नमुची. आणि त्या काळामध्ये असंही होतं की जसं राज्य प्राप्त करायचं आहे, आपल्याला अधिकार प्राप्त करायचा आहे, मोठं व्हायचं असेल तर परमेश्वराचं जप केले पाहिजे, तप केले पाहिजे. मग अशा पद्धतीने या तिघही भावांनी मोठे तपश्चर्या केलेली आहे. आणि जेव्हा देव वर देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत, ब्रह्मदेव वर देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत, त्यावेळी शुंभ निशुंभ थोडे सावध होते, असं आपण म्हणू, थोडे शहाणे होते. मागच्या कुठल्या तरी काळामध्ये भगवान विष्णूंनी हिरण्यकश्यपूचा वध केलेला आहे. त्यावेळी त्या हिरण्यकश्यपूने वर मागितला होता, मला मृत्यू नको, असा वर देता येत नाही. मग त्यानं मागितलं, आत नको, बाहेर नको, सकाळी नको, रात्री नको, पाण्यात नको, आकाशात नको, सगळे काय काय एकदम यादीच त्यांनी केली होती. या यादीमध्ये फक्त सकाळ संध्याकाळ मधला जो संधिकाल असतो तो सुटला गेला होता, आत बाहेर मधला उंबरठा सुटला गेला होता. तसाच हा नमुची मूर्ख आहे. त्यांनी पण यादी सांगितली, ओल्यानं मरण नको, वाळल्यानं मरण नको, बाकी सगळी यादी तयारच आहे. इथं असाही म्हणतो की मला ओल्या शस्त्रानं मृत्यू यायला नको, वाळल्या शस्त्रानं मृत्यू यायला नको. हा थोडासा अर्धज्ञानी आहे, कमी बुद्धीचा आहे. त्यामुळे परमेश्वराला किंवा देवीला, शक्तीला तिथपर्यंत येण्याची गरज पडली नाही. ओलं पण नको म्हणून वाळलं पण नको असं म्हणतात. मग पुराणामध्ये अशी कथा आली की इंद्रानं समुद्राचा जो फेस असतो त्या फेसापासून वज्रासारखे आयुध तयार केलं आणि त्या शस्त्राने या नमुचीचा वध केला. समुद्र फेस जो वाळला पण नसतो आणि ओला पण मानला जात नाही. पण हे बाकीचे दोघे होते, शुंभ निशुंभ, ते थोडे शहाणे होते. पण ती पुन्हा योग माया प्रत्येक ठिकाणी काम करते, महामाया प्रत्येक ठिकाणी काम करते. यांनी पण वर मागितला भगवंताला, आम्ही प्रचंड बलवान आहोत, प्रचंड ताकदवान आहोत, पण आम्हाला दुसऱ्यांकडून कुणाकडून मृत्यू नको. तिथे महिषासुरासारखे ते विसरले की स्त्रीकडून मृत्यू नको, हा वर मागितला नाही. आणि आता देवीला लक्षात आलेलं आहे की या देवतांवर संकट आलेलं आहे आणि त्यांनी वर मागितलेलं आहे की स्त्रीकडून मृत्यू नको, म्हणून यांच्या वधासाठी आपल्यालाच जावं लागेल. म्हणून ती पार्वती जी होती ती स्नानाला गेली आणि या कौशिकीला, आंबेला सांगते की यासाठी काहीतरी उपाय विचार करा, आणि आपल्या कर्तृत्वाला निघून गेली. तेवढ्यातच असं देवीचं स्वरूप निर्माण झालं, ज्याला आपण शरीर लक्षण म्हणतो. त्या शरीर लक्षणामध्ये अतिशय सुंदर, त्याच्याबद्दल आपण कल्पना करू शकत नाही अशा पद्धतीची ती देवीची मूर्ती अवतीर्ण झाली. आणि ज्या ठिकाणी या शुंभ निशुंभाचं राज्य आहे त्या ठिकाणी ती प्रवास करू लागली. या देवी, या शुंभ निशुंभाचे दोन पराक्रमी सेनापती आहेत, तसे ते देवाचे मित्र, शुंभ निशुंभाचे मित्र पण आहेत. त्यांचं नाव आहे चंड आणि मुंड. आता हे जे चंड मुंड आहेत त्यांनी त्या देवीच्या सुंदर रूपाला पाहिलं, त्यांना वाटलं ही अतिशय सुंदर स्त्री रत्न आहे, आणि ही जी स्त्री आहे हिच्यासारखी स्त्री या जगामध्ये दुसरी अजिबात असूच शकत नाही. आणि अशा प्रकारची स्त्री जी आहे ती फक्त आपले राजे शुंभ आणि निशुंभ यांच्याकडेच असली पाहिजे. आणि हे दोघे जण आपल्या राजांकडे गेलेले, शुंभ निशुंभांकडे. आता इथे मात्र मी विशेष लक्षण बुद्धीने सांगू इच्छितो की या शुंभ निशुंभांना त्या देवीमध्ये कुठेही वासना भाव सप्तशतीमध्ये पण सांगितलेला नाही. हे चंडमुंड नावाचे जे कोण मित्र आहेत ना, ते मात्र त्यांना भडकवण्यासाठी काम करतात. नुसते भडकवत नाहीये, तर ते त्यांना आठवण करून देत आहेत की अहो महाराज, तुम्ही आता सध्या संपूर्ण या पृथ्वीचे अधिपती आहात, विश्वाचे अधिपती आहात, आणि या विश्वामध्ये ज्या ज्या सुंदर वस्तू आहेत, ज्या ज्या सर्व अलौकिक वस्तू आहेत, अशा सर्व वस्तू तुमच्याकडे उपलब्ध आहेत. आणि त्यांनी यादी पण प्रस्तुत केलेली आहे की इंद्राचा ऐरावत हत्ती आता तुमच्याकडे आहे,
समुद्र मंथनातून उच्चैश्रवा नावाचा जो काही दिव्य अश्व निर्माण झाला तो तुमच्याकडे आहे. मणिरत्न तुमच्याकडे आहे. पारिजात नावाचा जो काही नंदनवन म्हणजे इंद्राच्या वनामध्ये जे अतिशय सुंदर वृक्ष आहे तो तुमच्याकडे आहे. ब्रह्मदेवाचं हंस विमान हे तुमच्याकडे आहे. कुबेराचा महापद्म धनसाठा, महापद्म पूर्वीच्या काळामध्ये जसं आपण आता 1000 लक्ष कोटी असं मोजतो, त्याच्याही पुढे जाऊन पद्म महापद्म अशा पद्धतीचे संख्या वर्णनाचे आपल्याकडे उल्लेख मिळतात. असा कधीही न संपणारा महापद्म धनसाठा तुमच्याकडे आहे. एवढंच कशाला, तो वरुण नावाचा जो सर्वात श्रीमंत देव आहे त्या वरुणाकडे असणारं कांचन स्त्राव छत्र, ज्याच्या छत्राच्या छिद्रातून प्रत्येक क्षणाला सोन्याचे थेंब खाली गळत आहेत, इतकं ते श्रीमंती दाखवणारे छत्र तुमच्याकडे आहे. आणि ही श्रीमंती आहे तर आहेच, परंतु तुम्ही सर्व देवांना जिंकल्यामुळे मृत्यू म्हणजे यम ज्याला आपण म्हणतो तो मृत्यू आहे, त्याची उत्क्रांतीदा म्हणून जी काही शक्ती आहे ती पण सध्या तुमच्याकडे आहे. त्यामुळे तुम्हाला कोणाचंच भय नाही. आणि जशा सर्वोत्तम वस्तू तुमच्याकडे आहेत तशीच सर्वोत्तम स्त्री रत्न म्हणून आम्हाला ती दिसलेली आहे. आणि हे महाराज, तुमच्याशिवाय दुसरा कोणीही या रत्नाचा अधिकारी होऊ शकत नाही. आता इथे विचार करताना एंबे स्वामीने एक स्तोत्र लिहिलेलं आहे या दुर्गा सप्तशतीवरती. तर त्याच्यावरती त्यांनी या चंडमुंडाला मत्सर आणि मद असा त्यांनी उल्लेख केलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 6 प्रकारचे रिपू सांगितलेले आहेत: काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर. आता हे 6 प्रकारचे काम, क्रोध, मद, मोह, मत्सर हेच सगळे आता हे असुर पुढच्या अध्यायामधनं आता इथं देवी समोर येत आहे. एखादी वस्तू आपल्याकडे असली पाहिजे ही कामना आहे, तो काम आहे. अशीच वस्तू आपल्याकडे असावी ती पाहिजे असा लोभ आहे. ज्या वेळेला ती वस्तू आपल्याकडे मिळत नाही त्यावेळी आपल्या मनामध्ये निर्माण होतो तो क्रोध आहे. माझ्याकडे ती वस्तू नाही पण दुसऱ्याकडे आहे हा जो भावना आहे त्याला मत्सर असं म्हणलेलं आहे. माझ्याकडे जी वस्तू आहे ती दुसऱ्या कोणाकडे असूच नाही याबद्दलची जी वृत्ती आहे त्याला मद म्हणजे ज्याला आपण अहंकार म्हणलेला आहे. अशा या 6 विकारांपैकी हे चंडमुंड नावाचे विकार आपल्या राजाला पुन्हा पुन्हा सांगतायत की महाराज, अशाच पद्धतीची कुठलीही वस्तू स्त्री रत्न नाही आहे, बाकी सगळ्या वस्तू तुमच्याकडे आहेत, ही वस्तू तुमच्याच खजिन्यामध्ये असली पाहिजे. म्हणजे थोडक्यामध्ये रत्न रूपाने ते आपल्याकडे ही वस्तू असावी अशी राजाला पुन्हा पुन्हा विनवणी करतायत. आणि तो राजा मंदबुद्धीचे दोघे भाऊ, आपला सुग्रीव नावाचा एक दूत त्यांनी बोलावला. आता सुग्रीव म्हणजे ज्याचा गळा सुंदर असा अर्थ नाही आहे, तर जो बोलू शकतो गळ्यातून सुंदर तो सुग्रीव. मग असाच का पाठवला, तर त्या स्त्री रत्न म्हणून जी काही वर्णन केलेली स्त्री आहे ती जर सुंदर असेल तर तिच्याशी पण तशाच शब्दामध्ये योग्य शब्दामध्ये बोलणारा पाहिजे, म्हणून त्या सुग्रीवाला दूत करून पाठवलेला आहे. आणि हा शुंभ निशुंभाचा जो दूत आहे सुग्रीव, चंडमुंडाने सांगितलेल्या लक्षणांची स्त्री त्यांनी शोधून काढली आणि तिथे जाऊन तो तिला म्हणतो की सांप्रत या पृथ्वीवर शुंभ निशुंभ नावाचे जे आमचे महाराज आहेत ते सर्व विश्वाचे अधिकारी आहेत. त्यांच्याकडे मगाशी वर्णन केलेल्या सगळ्या वस्तू आहेत, सर्व देवतांचा अधिकार सध्या त्यांच्याकडे आहे. आणि तुमच्यासारखी जी अलौकिक रूपवान स्त्री आहे तिचा अधिकार देखील त्यांच्याकडेच असावा. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की आपण आमच्या शुंभ किंवा निशुंभ या दोघांपैकी एकाचा स्वीकार करावा. ज्याची जशी तुम्हाला इच्छा असेल त्याच्यापैकी तुम्ही स्वीकार करावा. त्यावेळेला देवी म्हणते, आणि तो जो श्लोक आलेला आहे तो अतिशय सुंदर आलेला आहे. योमाम जयति संग्रामे योमे दर्प व्यपोहती योमे प्रतिपदो लोके समे भरता भविष्यसी. ती म्हणते की मी अल्पबुद्धीने एक प्रतिज्ञा केलेली आहे की जो कोणी युद्धामध्ये माझा पराभव करेल
त्या पराभव करणाऱ्या व्यक्तीशी मी विवाह करेन. हे दोघे सांगतात, अहो आतापर्यंत इंद्रादी देव आमच्या शुंभ निशुंभासमोर उभे राहण्यासाठी घाबरतात, तुम्ही तर एकमेव एकाची स्त्री आहात, तुम्ही कशा आमच्या राजांसमोर युद्ध करू शकाल. अशी बऱ्यापैकी त्यांनी समजूत या देवीची काढलेली आहे. आणि देवी पुन्हा पुन्हा सांगते, तुम्ही म्हणता ते खूप खरं आहे, मी मूर्खपणानं अल्पबुद्धीनं अशी काहीतरी प्रतिज्ञा करून बसले, खरं आहे. आता युद्धासाठी तुमच्या राजांना बोलवा, ते माझा पराभव करू देत आणि मला अवश्य घेऊन जाऊ देत. त्यावेळी पुन्हा तो सुग्रीव सांगतो, देवी आपण आता माझ्यासोबत याल तर सन्मानाने याल, परंतु जर युद्धात हरला तर मात्र तुमचा जो काही गौरव आहे, तुमचा जो काही माननीय स्वभाव आहे तो नष्ट झाल्यामुळं म्लान चेहऱ्यानं केशाकर्षण विमला म्हणलेला आहे. म्हणजे आम्ही कोणीतरी तुमचे केस ओढत नेल्यामुळे विव्हळण्यामुळे दुःख संत्रस्त होऊन तुम्ही आमच्या राजासमोर याल, असं करू नका अशी विनवणी करतात. देवी पुन्हा पुन्हा सांगते, मला पराभूत करून इथून घेऊन जा. झाले. हे सुरथ नावाचा जो दूत आहे तो गेला आपल्या राजाकडे आणि राजाला त्यांनी सांगितलं, अशा पद्धतीने ती स्त्री म्हणते. आता हा जो राजा आहे, शुंभ निशुंभ दोघे एकत्र मिळून राज्य चालवत आहेत. त्यांना वाटलं एकाची स्त्री आहे, तिच्यासाठी विजय मिळवण्यासाठी काय फारशी गती लागणार आहे. आता ही एकाकी स्त्री जी आहे, तिच्यासाठी युद्ध करण्यासाठी काय फार मोठ्या सैन्याची गरज आहे. असं म्हणून आपला धूम्रलोचन नावाचा एक सेनापती बोलावला, त्याच्याकडे काही सैन्य दिलेलं आहे आणि तो धूम्रलोचन देवीशी युद्ध करण्यासाठी म्हणून निघालेला आहे. आता हा जो धूम्रलोचन आहे, हा धूम्रलोचनासाठी टेंबे स्वामींनी उल्लेख केलेला आहे की हा धूम्रलोचन म्हणजे आमचा अहंकार. अहंकार सर्वात पहिल्यांदा नष्ट होणं गरजेचं आहे आणि अहंकार नष्ट होण्यासाठी योग्य सत्पुरुषाची साथ मिळाली, योग्य शक्तीची साथ मिळाली तर अहंकार नष्ट होण्यासाठी फारशी वेळ लागत नाही. टेंबे स्वामींच्या कथेमध्ये कथा सांगितली जाते की उगारमध्ये ते गणपती मंदिरामध्ये असताना त्या ठिकाणी एक साध्वी स्त्री आणि त्यांची सासूबाई दोघी मिळून टेंबे स्वामींच्या दर्शनासाठी येत होते. आणि त्यावेळेला त्या साध्वीचे पती हे उगार मध्ये असणाऱ्या त्या भागामध्ये एक मोठे अधिकारी म्हणून होते. नारायण सरस्वतीची कथा आहे. मोठे अधिकारी म्हणून होते, यती महाराज असं त्यांना म्हणलं जातं. आणि त्यांच्या दर्शनाला येत असताना या दोघींना मात्र ते सारखे अटकाव करायचे. तुम्ही कोणाच्या दर्शनाला जाता, कोण साधू, कुठला काय संन्यासी, असं रोज म्हणायचे. पण दोघीही सासू सुना मात्र त्या संन्यासाच्या दर्शनाला रोजच्या रोज येत असायच्या. गणपतीची भक्ती त्यांनी सांगितली ती करत असायच्या. एके दिवशी हे जे अधिकारी होते उगार शुगरमध्ये, ते आपल्या घरी आले तेव्हा त्यांना लक्षात आलं की आपली आई आणि आपली पत्नी घरामध्ये नाही, गणपतीच्या मंदिरामध्ये गेले आहेत. तेव्हा ते रागानं एकदम क्रोधित होऊन, कोण कसला संन्यासी म्हणून अगदी क्रोधित होऊन आलेले आहेत आणि काहीतरी अपशब्द वापरायचा अशा अर्थाने तिथं आलेले असताना त्यांनी त्या अतिशय मृदू स्वभावाच्या यती महाराजांचं दर्शन झालं आणि त्याच क्षणाला त्यांचा जो काही दंभ अहंकार होता तो क्षणाला गळून पडला. आणि तेव्हापासून त्यांच्या हयातीपर्यंत महाराजांचे शिष्य म्हणून ते शेवटपर्यंत राहिलेले. म्हणजे असा सत्पुरुषांचं जेव्हा एखाद्याला दर्शन किंवा स्पर्श होतो अशा वेळेला तो अहंकार राहत नाही. अहंकार जळण्यासाठी फार वेळ लागत नाही, पण पहिल्यांदा अहंकार नष्ट होणं गरजेचं आहे. म्हणून या धूम्रलोचनाची तुलना टेंबे स्वामींनी अहंकार म्हणून केलेली आहे.
आता हा धूम्रलोचन नावाचा जो आलेला आहे तो बऱ्यापैकी सैन्य वाजत गाजत घेऊन आलेला आहे. तो देवीला पुन्हा त्या सुग्रीवासारखाच सांगतो की देवी, बऱ्या बोलानं तू आमच्या शुंभ निशुंभ महाराजांकडे चला, नसेल तर माझ्याशी युद्ध झाल्यामुळे पराभूत होऊन खाली मान घालून तुम्हाला तिथे यावं लागेल आणि तुमचा तो जो काही म्लान चेहरा असेल तो तुमचं सर्वस्व हरवून टाकणार असेल. देवी म्हणते, तू सर्व म्हणतोस हे खरं आहे, तू पराक्रमी आहेस, तू माझ्याशी युद्ध कर आणि मला घेऊन जा. असं म्हणल्यानंतर दोघांच्या मध्ये युद्ध सुरू झालं आहे. अगदी काही क्षणामध्ये नाना प्रकारच्या आयुधांचा जरी त्याच्या सैन्याने वापर केला तरी देवीनं आपल्या शक्तीने त्या सर्व सैन्य बलाला नष्ट केलेला आहे. हा धूम्रलोचन नावाचा जो काही असुर आहे तो नष्ट होण्यासाठी मार्कंडेय ऋषींनी देखील फार वेळ घेतला नाही. थोडक्याच अध्यायामध्ये, थोडक्या श्लोकामध्ये त्याचा वध संपून आहे. हे झाल्यानंतर मात्र चंड आणि मुंड या दोघांना शुंभ निशुंभाने सांगितलं की आपण दोघांनी जशी बातमी माझ्याकडे आणली तशा पद्धतीनं आपण आपलं सैन्य घेऊन चला आणि त्या देवीचा, त्या स्त्रीचा पराभव करून माझ्या समोर घेऊन या. आता या चंड आणि मुंडाने मगाशी सांगितल्याप्रमाणे मत्सर आणि मद. मद म्हणजे काय? आमच्याकडे जी वस्तू आहे ती दुसऱ्याकडे नसावी हा आपला मद, आणि दुसऱ्याकडे जी सुंदरात सुंदर वस्तू आहे ती आपल्याकडे नाही याच्याबद्दल वाईट वाटणं, याला मत्सर म्हणलं जातं. हे दोन्ही वृत्ती त्यांच्याकडे आहे. या लवकर तशा सहसा नष्ट होत नाही. मग या मद मत्सराला नष्ट करण्यासाठी या देवीच्या चंडिका नावाच्या रूपानं आपला कार्यभार सुरू केला आणि देवीनं काली रूपानं या चंडमुंडाचा वध केलेला आहे. चंडमुंड या दोघांचा वध, मत्सर आणि मद संपल्यानंतर त्याच्यानंतर 8वा अध्याय मात्र खूप गंभीर आहे, खूप ज्याला म्हणू शकतो की आपण भयावह असा आहे. या अध्यायामध्ये शुंभ निशुंभ चंडमुंडाचा वध झाल्यानंतर आपल्या सर्व सैन्याला सांगतो की आपण आता या युद्धासाठी गेलं पाहिजे. आणि युद्धासाठी जाण्यासाठी त्यांनी कितीतरी आपल्या सेनापतींची नावं घेतलेली आहेत. त्या सर्वांचं कोटी कोटी असं सैन्य घेऊन तो निघालेला आहे. या प्रत्येकाशी सैन्याबरोबर, या प्रत्येक मोठ्या सैन्याबरोबर आपल्याला युद्ध करता यावं यासाठी देवीने देखील एक योजना केली की देवीनं आपल्यामध्ये समाविष्ट झालेल्या ज्या ज्या शक्ती होत्या त्या वेगळ्या रूपाने बाहेर केल्या. इंद्रापासून प्राप्त झालेली शक्ती इंद्राणी म्हणून बाहेर आली आहे. ब्रह्मदेवापासून प्राप्त झालेली ब्रह्माणी नावाची शक्ती बाहेर आली आहे. विष्णूपासून प्राप्त झालेली वैष्णवी नावाची शक्ती बाहेर आली आहे. अशा नाना रूपांचे धारण करून, नाना रूपांचं आपलं स्मरण करून देवीनं प्रत्येक दैत्यांशी युद्ध करण्यास सुरुवात केलेली आहे. आणि आपल्या प्रत्येक एक रूपातून बऱ्याच मोठ्या दैत्यांचा संहार केल्यानंतर त्या रणांगणामध्ये रक्तबीज नावाचा एक महाभयंकर असा असुर आलेला आहे. देवी महात्म्यामध्ये वर्णन केलं जातं की हा रक्तबीज असुर असा होता की ज्याच्याशी शस्त्रप्रहार केल्यानंतर त्याच्या रक्ताचा एखादा थेंब जरी जमिनीवरती पडला तरी त्या थेंबापासून तसाच बलवान, तितक्याच ताकदीचा दुसरा असुर निर्माण व्हायचा. मग जितके त्याचे रक्तबिंदू जमिनीवर पडतात तितक्या प्रमाणात तितकेच बलवान असे असुर निर्माण होत आहेत. म्हणून देवी वेगळ्या वेगळ्या रूपाने जरी त्याच्यावर, वेगळ्या वेगळ्या आयुधाने जरी त्याच्यावरती हल्ला करते तरी सुद्धा तेवढ्याच रूपाचे राक्षस पुन्हा पुन्हा निर्माण होत आहेत. एक काळ असा झाला की संपूर्ण ते जे काही युद्धाची रणभूमी आहे त्या ठिकाणी सगळे रक्तबीजासारखेच राक्षस दिसायला लागले. आता हा रक्तबीज नावाचा कोण आहे हे सांगताना मात्र टेंबे स्वामींनी सांगितलं की वासना म्हणजे रक्तबीज. ही वासना संपणं सहजासहजी शक्य नाही. अहंकार संपू शकतो, मद मत्सर संपू शकतो, पण वासना कोणत्याही वयामध्ये संपू शकत नाही. सध्याचाच प्रकार आहे म्हणून सांगतो की दुर्दैवानं आमच्या शेजारी बसलेले बरेच पुरोहित मित्र आहेत. पुण्याजवळ एखादी घटना काही दिवसांपूर्वी घडलेली आहे. अजाण अशा 2-3 वर्षाच्या
मुलीवरती विकृत वासनेनं अत्याचार करणारा जो मनुष्य आहे तो तसं बघायला गेला तर वयोवृद्ध आहे. म्हणजे ही वासना कुठल्याही वयामध्ये संपत नाही. परत असं आहे की वासना रसना रूपानं सुद्धा येते. जिभेची देखील मोठ्या प्रमाणात वासना आहे, ही पण लवकर संपत नाही. ही वासना संपवण्यासाठी मात्र विशेष प्रयत्न करावा लागतो. शुंभ निशुंभांच्या कथामध्ये चंडमुंडाचा वध असेल, धूम्रलोचनाचा वध असेल किंवा प्रत्यक्ष शुंभ निशुंभाचा वध असेल, याच्यापेक्षा जास्त प्रयत्न करावे लागलेले आहेत ते रक्तबीजाच्या वधासाठी. आणि या रक्तबीजाच्या वधाचं जेव्हा वर्णन केलं जातं, देवीच्या प्रत्येक आघातापासून त्या रक्तबीजाचे जेवढे जेवढे रक्ताचे थेंब जमिनीवर पडतात तेवढे तेवढे असुर निर्माण होतात. म्हणजे एका वासनेतून दुसरी वासना निर्माण होते, दुसऱ्या वासनेतून तिसरी वासना निर्माण होते. ही वासना निर्माण होण्याचं जे चक्र आहे ते संपतच नाही. मग ते संपवावं कसं लागतं, तर मग त्या देवीनं आपली जी जी काही रूपं धारण केली होती त्यापैकी कात्यायनी आणि आपल्या इतर देवी रूपांना सांगितलं की मी अजून मोठं रूप धारण करते, मी आघात करते, पण या रक्तबिंदूचे जे काही बिंदू पडणार आहेत ते रक्ताचे थेंब तू जमिनीला स्पर्श करण्यापूर्वीच आपल्या जिभेने चाटून. म्हणजेच ही वासना जी आहे ती निर्माण होता क्षणी जर संपवली तरच ही वासना संपू शकते. ती अशा पद्धतीने देवीने संपवलेली आहे की त्याच्यातून निर्माण होणारे सगळे रक्ताचे थेंब चाटून म्हणजे जमिनीला पडण्यापूर्वीच आपल्या जिभेवर घेतले. आणि एक क्षण असा आला त्या रक्तबिंदूचे सर्व रक्त संपलेलं आहे आणि रक्त संपल्यामुळे तो गलित गात्र होऊन वध होऊन जमिनीवर पडला. म्हणजे वासना जी आहे ती सतत सतत निर्माण होणारी आहे. एका वासनेतून दुसरी वासना निर्माण होणारी आहे. या सर्व वासना संपवण्यासाठी अतिशय जास्त प्रयत्न करावे लागतात. आणि हे प्रयत्न केल्यानंतर प्रयत्नांती जे आपण म्हणतो की वासना संपल्यानंतर मात्र आपल्याला एका दिव्य अनुभवाकडे जायला यश मिळतं. 8व्या अध्यायामध्ये हा रक्तबीजाचा वध झाल्यानंतर मध्ये कधीही तो राजा विचारत नाही बरं का या कथेनंतर अजून काय झालं, पण 9व्या अध्यायाची सुरुवातच केली जाते विचित्र विद्यमाख्यातम. म्हणजे त्या राजाला सुद्धा पुन्हा मध्ये थांबवावं लागलं की हे जे रक्तबीजाचं वासना संपवण्याचं तुम्ही जे काही कथानक सांगितलं ते अतिशय विस्मयकारक आहे. आणि त्यानंतर पुढे काय झालं असं विचारल्यानंतर हे शुंभ आणि निशुंभ हे दोघे जे आहेत ना, या दोघांचा वध. आता याच्यासाठी टेंबे स्वामींनी सांगितल्याप्रमाणे संकल्प विकल्प, कर्म अकर्म, काम क्रोध अशा स्वरूपामध्ये शुंभ आणि निशुंभ सांगितलेले आहे. आता या शुंभ निशुंभाचा वध करण्यासाठी देवीनं पुन्हा रणांगणामध्ये आपल्या सर्व माया रूपांसहित त्यांच्याशी युद्ध सुरू केलेलं आहे. हे युद्ध करत असताना वेगळ्या वेगळ्या अस्त्रांचा प्रहार देवी करत आहे, पण ते देखील तितकेच बलवान आहे. कर्म आणि अकर्म दोन्ही तितकेच बलवान असतात. काम आणि क्रोध तितकेच बलवान आहेत. मग देवी एक आयुध सोडते, दुसऱ्या आयुधानं ते त्या शक्तीचा जो काही आघात आहे तो सहन करतात आणि आपला दुसरा आघात त्या देवीवरती करतायत. असं करत असतानाच देवीने निशुंभाचा वध केलेला आहे. आणि निशुंभाचा वध झाल्यानंतर लक्षात ठेवण्यासारखी खूप गमतीची गोष्ट येते. आपलं सगळं सैन्य संपलेलं आहे. धूम्रलोचनाचं छोटंसं होतं, चंडमुंडाचं छोटंसं सैन्य आहे, पण बऱ्याच आपल्या मोठ्या मोठ्या सेनापतींचे हजारो कोट्यावधी सैन्य संपलेलं आहे. एवढंच कशाला, रक्तबीजासारखा कधी न संपणारा सेनापती देखील संपलेला आहे, आपला भाऊ देखील संपलेला आहे. आपण एकटा राहिलेलो आहोत याची सुद्धा जाणीव त्या काम नावाच्या त्या शुंभाला नाही. आणि तो देवीला तिथं असताना आपण म्हणतो
आता इथं पण गमतीची भाग असा आहे की त्यांना हजारो कोट्यावधी राक्षस पाठवलेले आहेत असा उल्लेख आपल्याला आहे. आणि देवीनं मात्र काही आपली शक्ती रूपं वेगळी वेगळी केली. कधी इंद्राणी, कधी वैष्णवी, कधी ब्रह्माणी, नारसिंही अशा आपल्या वेगळ्या वेगळ्या रूपातून ती वध करते. जिची काहीच रूपं सांगितली, 23 पेक्षा जास्त रूपं सांगितलीच नाहीत आणि त्याने कोट्यावधी रूपं सांगितली. कोट्यावधी त्यानं सैन्य पाठवलेलं आहे. आणि सगळं सैन्य संपल्यानंतर सुद्धा तो म्हणतो, हे देवी, तू स्वतःला जर शक्तिमान समजत असेल तर दुसऱ्यांचा सहारा घेऊन, दुसऱ्यांचा आधार घेऊन आमच्यावर कशाने युद्ध करतेस? तुला शक्य असेल, तुला जर खरोखर युद्ध करायचं असेल तर एकटे युद्ध कर. या सगळ्यांच्या सहाय्याने तुझी शक्ती आमच्या समोर दिसते. तू एकटी काहीच करू शकत नाहीस. म्हणजे थोडक्यामध्ये असं आहे, आतापर्यंत जो जमाव आपण जमवला होता त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही आणि दुसऱ्याने थोडासा प्रतिकार केला तरी त्याबद्दल लगेच आपण उलटून बोलायचं. ही प्रवृत्ती तेव्हापासून कामरूपाने आपल्यामध्ये आलेली आहे. आणि देवी पण तेवढेच म्हणते, तुला वाटतं ना की माझी सगळी सैन्य शक्ती अशी वाटते ना ती मी एका क्षणामध्ये आवरून घेते. मग माझ्या एका रूपाला, माझ्या एका स्वरूपावरती तू युद्ध करू शकतोस का ते तरी पाहू. असं म्हणून त्या शक्तीनं आपली जी आपल्या शरीरातून वेगळी वेगळी रूपं बाहेर पडली होती ती सगळी शक्ती आवरून घेतली. ही सगळी रूपं पुन्हा एकत्र सामावली गेली आणि या शुंभाशी युद्ध झालं. आता या शुंभाशी युद्ध झाल्यानंतर त्याला असे पण काही आयुध सोडलेले आहेत की एका क्षणाला देवीच्या वरती बाणांचं छतच तयार झालं की त्याच्यामुळे तिला काही काळोखात दिसेल असं झालं. परंतु देवीने आपली दुसरी शक्ती सोडून ते छत निष्प्रभ करून पुन्हा त्याच्यासमोर युद्धाला तयार राहिली. असे बरेच युद्धाचे प्रसंग त्या कथेमध्ये सांगितले गेले. आणि नंतर शेवटी आपल्या एका आघातानं त्या शुंभाचा देखील वध केला. आता या शुंभाचा वध केल्यानंतर वर्णन असं केलं जातं की पुन्हा नद्या आपल्या पूर्ण स्वरूपानं वाहू लागल्या. जिकडे तिकडे सुंदर वातावरण निर्माण झालं, जिकडे तिकडे आनंद सुरुवात झाला. आता इथेपर्यंत येत असतानाही टेंबे स्वामींची पहिल्यांदा कविता आपण त्याने स्तोत्र लिहिलं ऐकू आणि मग त्याच्यानंतर सुरथ आणि समाधी कोण आहे त्याचा विचार करू. तर टेंबे स्वामींनी पहिल्यांदा म्हणलं होतं की स्मरू अंबिकेला महेश महिला. महेश म्हणजे शंकर आणि त्याची पत्नी म्हणून उमा हिच्यासाठी आम्ही स्मरण करत आहोत. स्मरू अंबिकेला महेश महिला, अवितर्क लीला मला पहा. नमो आदि माये अये शंभू जाये, त्वरे धावत येतू ये वेळा. काम क्रोध शुंभ निशुंभ माजले, आम्हा गांजिले धावे पावे. लोभ रक्त बीज संहारी तो आज, न दिसे त्राता मज तुझवीण. चंड मुंड मद मत्सर हे खेद, देती शिरच्छेद करी त्यांचा. अहंकार धूम्र नेत्र खाऊ आला, मारी त्वरे याला मुलासहित. हानी प्रतिपक्षी वासुदेवा रक्षी, कृपेने निरक्षी साक्षी भूते. म्हणजे हे जे सगळे राक्षसांचं जे वर्णन केलं ते आमच्या शरीरातील असणारे काम क्रोध मद मोह लोभ आणि मत्सर आहे. आता या सगळ्यांचा वध केल्यानंतर पुन्हा एक आपल्याला तो श्लोक आठवावा लागतो जो मगाशी सांगितला. योमाम जयति संग्रामे योमे दर्प व्यभोहती, योमे प्रतिबलो लोके समे भरता भविष्य. आता हा कुठला संग्राम आहे? आमच्या शरीरामध्ये असणारा जो काही काम क्रोध मद मोह लोभ मत्सर हे संपवण्यासाठी जो काही संग्राम आहे तो संग्रामामध्ये जो कोणी विजयी होईल त्यालाच मी आपला स्वामी म्हणून स्वीकारेन. आणि जर आपण कोणतेही पुराण काढून बघितलं तर या कुठल्याही काम क्रोध लोभ मद मोह मत्सर या कुठल्याही प्रकारच्या रिपू किंवा आपल्या या षड रिपूंपैकी एकाही रिपूला स्पर्श न केलेला आपले महेश्वर आहे, भगवान शंकर आहे. म्हणून त्यांचं तिनं शक्तीनं स्मरण केलं आहे. आता आपण शिवशक्ती असं म्हणतो की आपल्या शरीरामध्ये ही शिवशक्ती आहे. आता ही कशी आहे तर पहिलं चक्र सांगितलेलं मूलाधार आणि शेवटचं सांगितलेलं सहस्त्रार
त्या चक्रांच्या मध्ये 7 चक्रांमधून आता ती 7 विषयांची भूमिका सांगितली जाते. शुभेच्छा, विचारणा, ब्रह्म वरिष्ठ, ब्रह्मवीर वरिष्ठ, अशा 7 तपस्व्यांच्या भूमिका आहेत. एक एक चक्र जागृत करणाऱ्या भूमिका आहेत. एक चक्रातून पुढे पुढे कुंडलीने जाणाऱ्या भूमिका आहेत. या 7 प्रकारच्या भूमिकेतून ही कुंडलिनी जागृत झाल्यानंतर आपली शिवशक्ती ब्रह्मरंध्रामध्ये जागृत होते. आणि ती जेव्हा जागृत होते त्यावेळेला पुन्हा तो सुरथ नावाचा राजा आपल्याकडे पुन्हा येतो. आता 11वा अध्याय 12वा अध्याय या 2 अध्यायामध्ये तर त्या देवीची स्तुती केलेली आहे. ज्यावेळेला हे काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर जेव्हा संपतात तेव्हा असुर नावाची भावना आपल्यामधून संपते आणि पुन्हा आपण दैत्य स्वरूपातून बाहेर येऊन देव स्वरूपाकडे, धर्म स्वरूपाकडे येतो. त्याचा आपण विचार करायला सुरुवात करतो. आणि त्यावेळी देवांनी केलेली स्तुती संपल्यानंतर मार्कंडेय ऋषी सांगतात की त्या सुरथ आणि समाधी नावाच्या वैश्याला सुमेधा ऋषींनी सांगितलं की तुम्ही पण अशी देवीची उपासना करा आणि या देवीच्या उपासनेमुळे तुम्हाला देखील तुमची इच्छित मनोकामना पूर्ण होईल. आता इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी त्यांनी सांगितलंय की देवी सुक्ताचा जप करून, देवीची मूर्ती तयार करून नदी किनारी तुम्ही देवीची पूजन करा. त्या दोघांनी 3 वर्ष अशी देवीची पूजा केलेली आहे. 3 वर्ष सांगितलं. त्याच्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा आहार घेऊन, नंतर मग पानाचा आहार घेऊन, मग फक्त जल आहार घेऊन, नंतर आहार संपवून म्हणजे कुठल्याही प्रकारे आहार न घेता अशा पद्धतीची देवीची उपासना केली. आणि देवीची उपासना केल्यानंतर पुन्हा परमेश्वरी भगवती त्यांच्या समोर उपस्थित झालेली आहे. मग आता ही देवीची उपासना सांगताना 3 वर्ष सांगितलेली आहेत. म्हणजे सत्व, रज, तम तिन्ही संपवायचे. लगेच आपण आहार बंद केला आणि तपश्चर्येला गेलो. आपण ऐकतो अपर्णा नावाचं जे काही पार्वतीचं रूप आहे त्याने कोणत्याही प्रकारे अन्न न घेता शंकराची उपासना केली म्हणून शंकर तिला प्राप्त झाला, असं आपल्याला तर शक्य नाही. मग याच्यासाठी उपासनेची प्रवृत्ती म्हणून पहिल्यांदा आहार करावा, मग हळूहळू आहार कमी करावा, नंतर मग जेवढा आपल्याला गरजेपुरता आहे तेवढाच आहार घ्यावा, नंतर पाण्यावरतीच आपलं शरीर चालवावं, त्याच्यानंतर त्याचीही आपल्याला गरज नाही. अशा पद्धतीनं आपण फक्त मनामध्ये त्या शक्ती, शिवशक्तीचा विचार करीत परमेश्वराची जर आपण उपासना करावी त्यावेळी ती परमेश्वरी शक्ती आपल्यासमोर उपस्थित राहते. आता उपस्थित राहिलेली अशी ही शक्ती आहे. पण दोघांनी मागणी पण मागितलेली आहे. तुम्हाला काय अपेक्षा आहे म्हणताना तो राजा म्हणतो की माझं जे काही आता राज्य जे गेलेलं आहे ते राज्य मला प्राप्त व्हावं. आणि नुसतं राज्य प्राप्त व्हावं नये तर याच्या पुढे जेव्हा मला राज्य मिळेल ते माझ्याकडे अक्षय राहावं, कधी न संपणार असं. आणि तो समाधी म्हणतो की मला योग्य ज्ञानाची प्राप्ती व्हावी. या दोन्ही गोष्टी त्यांनी मागितल्या. आणि त्यावेळेला त्या देवीने आपलं स्वरूप त्यांना दाखवलेलं आहे. त्यावेळी ती देवी अर्थात ती नदी किनारे असं म्हणलेलं आहे. ती नदी किनारी कुठली तर भवसागर पर होण्यासाठी जी नदी सांगितलेली आहे त्या नदी किनारी यांनी स्तोत्र केलेलं आहे, देवी सुक्ताने जप केलेला आहे, तिची आराधना केलेली आहे. तेव्हा तिनं सांगितलेलं आहे की माझ्या आराधनेनं भोग, मोक्ष, स्वर्ग अशा सगळ्या गोष्टींची प्राप्त होईलच. परंतु तिने एक छोटीशी आणि पुन्हा एक उल्लेख करून जाते की मोहनते मोहिताश्चे व मोहमेश्यन्ति चापरे त्वया त्वमेव वैश्यस्य तथैव अन्ये विवेकिनः मोह्यन्ते मोहिताश्चे व मोहमेश्यन्ति चापरे. ज्या पद्धतीने तुम्ही आतापर्यंत मोहित झालेले दिसताय ते काही नवीन नाही. याच्या पूर्वी पण मोहित होत आलेले आहेत. आता पण लोक मोहित आहेत. याच्या पुढे देखील असेच मोहित होणार आहेत. म्हणून काल आपण म्हणलेलं ज्ञानिनामसि चेतांसी देवी भगवती बलाला कृष्ण मोहाय. ज्ञानी लोकांना देखील ही देवी मोहामध्ये पाडते, योगियांना मोहात पाडते. आणि हा मोह आत्ता पण आहे, याच्या आधी पण होता आणि याच्या नंतर पण असणार आहे. जेव्हा याच्यातून आपण मुक्त होऊ त्यावेळेला आपल्याला या सुरथ आणि समाधीचं मूळ रूप कळतं. आता सुरथ म्हणजे कोण आहे? सु म्हणजे चांगला, रथ म्हणजे वाहन. सु म्हणजे चांगला, रथ म्हणजे वाहन.
हा वाहन असणार कुणाचं वाहन आहे तर तो आहे आत्म्याचं वाहन, ज्याला आपण म्हणतो आपला देह सुरथ. रामांच्या वडिलांचं नाव देखील दशरथ आहे. 10 आपली ज्ञानेंद्रिय, 10 कर्मेंद्रिय याच्यावरती त्यांचा संयम होता म्हणून ते दशरथ झाले. हा सुरथ आहे. आता सुरथ म्हणजे कोण तर सूर्याचा मुलगा. सूर्य हा आत्म्यावरती काम करतो, सूर्यापासून आत्मा. हा आत्मा कुठे आहे तर आमच्या शरीरामध्ये आहे. या शरीराला योग्य ठेवणं गरजेचं आहे. ते जे योग्य का राहत नाही तर आमच्यामध्ये काम, क्रोध, मद, मोह, लोभ, मत्सर म्हणजे पुन्हा पुन्हा महिषासूर मत्सराने ग्रासलेला, रक्तबीज वासनेने गाठलेला, धूम्रलोचन क्रोधाने ग्रासलेला, चंडमुंड मद मत्सराने ग्रासलेले आणि शुंभ निशुंभ कर्म अकर्माने ग्रासलेले आहेत. या अशा सर्व ग्रासणाऱ्या विळपूंपासून या आत्म्याचं जे काही रथ आहे, जे शरीर आहे, ते आपण योग्य पद्धतीने जपून ठेवणं गरजेचं आहे. आणि हे जर जपून ठेवलं तर या काळामध्ये या जीवामध्ये या शरीराला उत्तम प्रकारे लाभ तर प्राप्त होतातच, परंतु याच्या पुढे जाऊन समाधी नावाच्या वैश्याच्या रूपानं अक्षय स्वरूपाने जे ज्ञान सांगितलेलं आहे की भगवतीची कृपा प्राप्त झाल्यानंतर पुन्हा पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जयनी जठरे शयनम अशा पद्धतीचे जे काही येणं जाणं आहे ते येणं जाणं करावं लागत नाही. एरवी आपण म्हणतो की आपल्या मुलांची, परवा गमतीनं आपण एक नाव सांगितलं, पण एरवी सुद्धा विचार करून बघा की आपल्या मुलांचं नाव समाधी कोणी ठेवेल का? समाधी ही शेवटची अवस्था सांगितली जाते जी आपल्या आत्म्याला प्राप्त करून घ्यायची असते. आणि समाधी नावाची अवस्था या सुरथाच्या आत असलेल्या आत्म्याला प्राप्त करून घ्यायची आहे. म्हणून यांना कुणाकडे जावं लागतं तर त्यांना जावं लागेल सुमेधा ऋषींकडे. सुमेधा, सु म्हणजे चांगली, मेधा म्हणजे बुद्धी. जेव्हा हा आत्मा योग्य बुद्धीने विचार करून आपल्या शरीरामध्ये असलेल्या षड विकारांचा नाश करेल तेव्हा त्याला ते समाधी सुख प्राप्त होतं. आणि पुढच्या जन्मी त्याला सावर्णी नावाचा सूर्य जन्म प्राप्त होतो, सूर्याचा पुत्र जन्म प्राप्त होतो. म्हणजे पुन्हा त्याला एक उत्तम आत्म्याचा योग प्राप्त होतो. भगवद्गीतामध्ये सांगते की या जन्मी आम्ही योगभ्रष्ट असेल, गेल्या जन्मी योगभ्रष्ट असेल, योग करताना कुठेतरी आमच्याकडे किंचित न्यूनता राहिली असेल तरी फार काही बिघडलेलं नाही. पुढचा जन्म देखील सुचिताम श्रीमताम हे म्हणजे अजून काहीतरी चांगलं आपल्याला प्राप्त होणार आहे. त्या प्राप्त चांगल्यातून सुद्धा पुढे आपण पुढच्या गतीला जाऊ शकतो. मग याच्यासाठी या देवी सप्तशतीच्या वर्णनातून एकूण 13 अध्यायामधून या सुरथ म्हणजे आमच्या शरीराला या समाधी योगापर्यंत पोहोचवण्यासाठी ज्या ज्या विळपूंचा नाश करायचा आहे त्याच्यासाठी आमच्या अंतरात्म्यामध्ये देवीच्या ज्या ज्या स्वरूपाचं स्मरण करायचं आहे त्याचं वर्णन केलं. आणि तो अंतर्गत कल ज्या क्षणाला थांबतो त्या क्षणाला ती देवी आपल्या समोर प्रसन्न होते. आणि जेव्हा अशी देवी आपल्याला प्राप्त होते तो समाधी म्हणजे काय तर आमच्या मूलाधार चक्रापासून सहस्रार चक्रापर्यंत जाणारी कुंडलिनी शक्ती आपल्यामध्ये जागृत होते. आणि ज्या क्षणाला ती शक्ती जागृत होते त्या क्षणाला तो सृष्टीच्या निर्मितीचा नाद बिंदू, ज्याला प्रकृती पुरुष यांचं जे काही स्वरूप सांगितलं आहे ते आपल्याला प्राप्त होतं. म्हणजे आपण देखील त्या मोक्ष अवस्थेला प्राप्त होतो. आता ही कथा रूपाने सांगितलेली असून देखील परवा आपल्याला सांगितल्या पद्धतीने एक एक शब्द त्यातला हा बीज गर्भ असल्यामुळं एक एक शब्दाचा उपयोग, एक एक शब्दाचा कार्यकारण भाव हा या सृष्टीतील सगळ्या भाव भावना प्राप्त करण्यासाठी, ज्याला मारण, मोहन, संमोहन, विद्वेषण, उच्चाटन, जारण, मारण अशा सगळ्यासाठी जसा केला जातो तसा आंतरिक देखील गोष्टीसाठी, अंतर्यागासाठी देखील केला जावा. आता हा असाच केला जावा याच्यासाठी म्हणून या देवीचं सतत आपण स्मरण करावं. आणि त्या बीज मंत्रांचं स्मरण करून त्या बीज मंत्रांचं आपण पुन्हा पुन्हा एक प्रकारे अवधारण करून त्या देवीच्या स्वरूपाचं चिंतन करून त्या सुरत आणि समाधीसारखं होण्याचा प्रयत्न करावा. म्हणून मार्कंडेय ऋषींनी या सावर्णी नावाच्या मन्वंतराची कथा जास्त
उग्र स्वरूपानं, देवीच्या एका योग तेजाच्या स्वरूपानं सांगितली. अर्थात तिच्या आराधनेने आपल्याला या सगळ्या गोष्टी जरी प्राप्त होतात. आत्मा चिरंतन आहे, तो सुरत रूपी देह मात्र आपला नष्ट होणार आहे. जोपर्यंत आहे तो धर्म मार्गाने आपण चांगल्या पद्धतीनं सांभाळून ठेवावा. आणि हे सर्व जग मायामय आहे आणि ते मायामय जग आपण समाधी योगानं त्याच्यातून मायेतून बाहेर येऊ शकतो, यासाठी या कल्पनेतून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला होता. अर्थात शेवटी अजून एक सांगितलेलं आहे की हे जे देवीचं स्वरूप आहे, जे वर्णन आहे, ज्याला खरोखर त्या मार्गाने जायचं असेल त्यांच्यासाठीच सांगावं, अन्यथा गुह्यात गुह्यतरम महत्व. जास्तीत जास्त योग्य पद्धतीने लपवून ठेवण्याचा प्रयत्न करावा. कारण का, आपण एरवी जर बघायला गेला तर या सगळ्या मंत्रांचा वापर, या सगळ्या मंत्रांचा उपयोग अकारणीय अकृत्य करण्यासाठीच आपण केला जाऊ शकतो. अर्थात आज आपण 1000 पाठ पूर्ण केले आहेत. त्या देवीच्या या चिंतनाचं स्मरण करून आपल्या शरीरामध्ये देखील असलेले काम, क्रोध, मद, मोह, लोभ, मत्सर या षड्रिपूंचा नाश व्हावा आणि आपल्या शरीरामध्ये असणारा जो काही आत्मा आहे त्या आत्म्याला उत्तम समाधी सौख्य प्राप्त व्हावं, याचं चिंतन करीत जरी आपण राहिलो तरी सुद्धा देवी भगवतीची कृपा आपल्यावर होणार आहे. याच्यासाठी पुन्हा तोच आपण श्लोकाचा विचार करू की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदा वेषां विभर्म्यहम्. जेव्हा जेव्हा आपल्या या धर्मबुद्धीला ग्लानी येणार आहे, धर्मबुद्धीला कुठेतरी कमतरता येणार आहे, कशामध्ये कमतरता येणार आहे की या धर्मबुद्धीने मला अजून चांगल्या उत्तम मार्गाकडे जायचं आहे, भारत अत्यंत तेजाच्या मार्गाकडे जायचं आहे, त्या बुद्धीला जेव्हा माझ्या ग्लानी येईल तेव्हा तेव्हा ती देवी वेगळ्या वेगळ्या रूपामध्ये शक्ती स्वरूपाने येऊन आमचं कल्याण करणार रूप धारण करणार आहे. तिची आपण स्तुती करणं गरजेचं आहे. यासाठी देवीची स्तुती केली. या देवी सर्व भूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमो नमः. या देवी सर्व भूतेषु चेतना रूपी संस्थिता नमस्तस्यै नमो नमः. या देवी सर्व भूतेषु स्मृती रूपेण संस्थिता नमस्तस्यै नमो नमः. या देवी सर्व भूतेषु दया रूपेण संस्थिता नमस्तस्यै नमो नमः. आता आपल्याला समाधी रूपाकडे जायचं आहे तर या देवी सर्व भूतेषु शांती रूपेण संस्थिता नमस्तस्यै नमो नमः. ही शांती आपल्या मनामध्ये असलेल्या षड्रिपूंच्या नाशापासून आपल्याला प्राप्त व्हावी, हे भगवतीचं रूप आपण स्मरण करावं अशी आपल्या सगळ्यांना देवीच्या प्रार्थना रूपाने आपण एक मागणी म्हणून आपण देवीकडे मागू शकतो. अधिक महिन्याच्या रूपानं आज आपण हे सहस्त्रचंडीचा कार्यक्रम घेतलेला आहे. खरं म्हणजे हा आता षड्रिपूंचा भाग हा सगळा चेतनेला जडच असतो. त्यातून थोडंसं बाहेरून हलकं फुलकं होण्यासाठी अधिक महिन्याचं एक महात्म्य, दानाचं महात्म्य काय असतं त्याचं थोडंसं आपण एक चिंतन करू आणि मग आपण आज विश्रांती घेऊ. एक कथा अशी आलेली आहे. एक ब्राह्मण आहे जो धर्मनिष्ठ मानलेला आहे आणि धर्मनिष्ठ असून देखील त्याची पत्नी पतिव्रता साध्वी असून देखील त्यांना संतती प्राप्त नाही. बरीच वर्ष झाली संतती नाही. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी आपली उपजीविका जी धर्माप्रमाणे ती कधीच सोडली नाही आणि या धर्म उपजीविकेचा विचार करीत असताना एके दिवशी त्यांच्या घरामध्ये एक साधारण 12 वर्षाचा मुलगा आलेला आहे आणि तो दुपारच्या वेळेला आल्यामुळं काही अन्नाची अपेक्षा करतो आहे. अतिशय धर्मनिष्ठ ब्राह्मण हा असल्यामुळं वैश्वदेव समयाला जर कोणी आपल्या घरामध्ये आला तर तो विष्णू स्वरूपाचा असतो. अशा स्वरूपाने त्याला घरामध्ये बोलवलं, त्याला अन्नदान केलं आणि मग त्या बाळाला विचारलं, बाळा तू कुणाचा आहेस? तो म्हणाला, मला घरात कोणीच नाही, आई वडील नाहीत, मी असाच फिरतो. या दोघांनी विचार केला, आपल्याला पण मुलगा नाही, याला आपल्याकडे संतती म्हणून आपल्याला सांभाळूया, निदान स्वतःची नाही पण अशी तरी संतती आपल्याला प्राप्त होईल. मग त्यांनी विचारलं, तू आमच्याकडे राहशील का? तो म्हणाला, अवश्य राहील, कारण मला एरवी कोणीच नाही. आणि योगायोगाने त्यांनी त्याचं नाव पण ठेवलं नारायण. हा नारायण त्यांच्या घरामध्ये राहायला लागला. काही 2-3 वर्ष निघून गेली आणि काय परमेश्वरी लीला असेल ते पहा. त्या दाम्पत्याला एक
सूचना येऊ लागली की आपल्याला आता संतती प्राप्त होणार आहे. दोघांनी विचार केला, हा नारायण नावाचा जो मुलगा आपल्या घरामध्ये आलेला आहे त्याच्या पायगुणामुळे आपल्याला ही संतती प्राप्त होत आहे. योगायोगाने त्या दाम्पत्याला काही दिवसानं मुलगाच झालेला आहे. मनामध्ये त्यांच्या दोघांच्याही मनात एकच विचार, या नारायणाच्या पायगुणामुळे आपल्याला मुलगा झाला आणि त्या काळचे दिवस आहेत, त्याचं जे काही आता जातकर्म करायचं आहे त्याच्यासाठी तो ब्राह्मण म्हणतो, नारायणा माझी पत्नी आता आतल्या खोलीमध्ये आहे, बाहेर आपल्याला घर सांभाळणारं कोणीच नाही, मला जातकर्माचं साहित्य आणायचं आहे, आता मी जाऊन येतो पण या घराचं रक्षण कर, असं म्हणून तो ब्राह्मण निघून गेला. तो ब्राह्मण निघून गेल्यानंतर नारायण हा दारामध्ये बसलेला आहे. काही वेळामध्ये त्याला लक्षात आलं की एखादी स्त्री रूपानं शक्ती आपल्या घरामध्ये आलेली आहे आणि ती आता बाहेर निघालेली आहे. त्याला लक्षात आलं की सटवाई म्हणजे जे आपल्या कपाळावरती आपलं भाग्य लिहून जाते ती. त्यानं पटकन तिचा पदर पकडला आणि तिला विचारलं, आज जो माझा भाऊ जन्माला आलेला आहे त्याच्या भाळावरती काय लिहून ठेवलेली आहेस, हे सांग, न सांगितलंस तर मी तुझा पदर सोडणार नाही. ती सटवाई म्हणाली, त्याचा जन्म ताक विकण्यामध्ये जाणार आहे, ताक विकून आपली उपजीविका तो करणार आहे. त्याच्या मनाला खूप दुःख झालं. एका सात्विक सत्वशील धर्मपरायण कुठल्याही प्रकारचा कर्ममार्गामध्ये लोप न करणाऱ्या अशा कुटुंबामध्ये हे संतती जन्माला आलेली आहे आणि ती अशी ताक विकून मोठी होणार. काय त्याचं हे उपजीविका. पण आता देवीने लिहून गेली, आपण त्याच्यावर काही करू शकत नाही. तो काही बोलला नाही. समजा अजून ही जर घडलेली घटना आपण आपल्या आई वडिलांना सांगितलं तर त्यांना किती दुःख वाटेल. एरवी सुद्धा लक्षात ठेवा, आपल्या पालकांना देखील आपली मुलं कोणीतरी मोठीच होणार आहे ते लहानपणी वाटत असतं. तर लहानपणी कोणी सांगितलं की तुमचा मुलगा 10वी नापास होणार आहे, आई वडिलांना राग येईल. काही धाडसी ज्योतिषी असतात जे तुम्हाला शिवपुराणामध्ये, स्कंदपुराणामध्ये किंवा गुरुचरित्रामध्ये, सीमंतनी आख्यानामध्ये मिळतात, जे सांगतात की 14व्या वर्षी वैधव्य येणार आहे. पण एखादाच असतो, सगळेच जण नाही सांगत. तिथे पण सगळ्यांनी चांगलं शुभ शुभ काहीतरी सांगितलं. मग हे नारायणाच्याही लक्षात आलं की आपण आता असं काही सांगून चालणार नाही. तो शांत राहिला. आपल्या आई वडिलांना नाही सांगितलं की हा मुलगा मोठेपणी ताक विकणार आहे. काही दिवस गेले, तो मुलगा 2-3 वर्षाचा झालेला आहे. त्यावेळी परत त्या दाम्पत्याला चाहूल लागली की पुन्हा आपल्याला संतती होणार आहे. त्यांना परत लक्षात आलं की हा नारायणाचाच पायगुण आहे. त्यांच्या मनामध्ये श्रद्धा आहे आणि दुसऱ्या वेळेला मात्र त्यांना कन्या संतती झाली. आनंद वाढला. पहिला मुलगा आहे, मग कन्या आहे. पुन्हा नारायणाला सांगितलं, बाबा रे, तिचं जातकर्म करण्यासाठी मी काही वस्तू आणतोय, तू घरामध्ये लक्ष दे. नेमकी त्यावेळेला पण ती सटवाई आलेली त्याला जाणवली. त्यानं तिचाही पदर धरून ठेवला आणि विचारलं, आता काय लिहून ठेवलीस? तिने सांगितलं, या मुलीच्या कपाळावर गणिका होण्याचा योग आहे. गणिका म्हणजे एक अशुभ आपण कार्यपद्धती म्हणतो. त्याला खूपच वाईट वाटलं. मनामध्ये तो अतिशय उद्विग्न झालेला आहे. घरामध्ये एखादं गुपित आपल्याला माहिती आहे आणि ते गुपित दुसऱ्याला सांगू शकत नाही, ही वेदना खूप जास्त असते. जेव्हा आपण एखादं गुपित दुसऱ्याला सांगून मोकळं होतो तेव्हा आपल्या मनाचा भार कमी होत असतो. पण आता अशी काही गुपित आपण कुणाला सांगू शकत नाही म्हणून मनानं खूपच खिन्न झाला, खूपच दुःखी झालेला आहे. पण आपला दुःखी भाव त्यानं आपल्या चेहऱ्यावर दाखवला नाही. आई वडिलांची सेवा करतोय. काही दिवस झाले, मोठी मुलं होत आहेत. पण या घरामध्ये सारखं नारायणाचं चिंतन चालू आहे. त्या आई वडील मुलांना सांगतायत, नारायणाच्या पायगुणामुळे तुम्ही आम्हाला भेटलेला आहात, नारायणाच्या पायगुणामुळे आपलं घर मोठं झालेलं आहे. असं सगळं चाललेलं असताना एके दिवशी ते ब्राह्मण दंपती दोघेही पंचत्वाला पावले. तो मुलगा साधारण 16 वर्षाचा झालेला आहे. मुलगी त्याच्यापेक्षा 2-3 वर्षांनी लहान असेल. आणि नारायणाला आता मात्र खेद झाला. आता काही दिवसामध्ये यांची उपजीविका सुरू होईल आणि यांचं जे काही लिहिलेलं जे काही भविष्य आहे ते माझ्याच्यानं काही पाहवणार नाही. म्हणून तो तीर्थयात्रेचा बहाणा करून त्या घरातून बाहेर पडला. आता अडचण अशी झालेली आहे, आई वडील गेलेले आहेत. मोठा भाऊ म्हणून ज्याला नारायण म्हटलं तोही आता घरातून निघून गेला. त्या 16 वर्षाच्या मुलासमोर मोठा प्रश्न पडला, आता आपलं जीवन कसं पुढं न्यायचं. जे काही आई वडिलांनी सांभाळलेलं द्रव्य होतं तेवढ्यावरती काही दिवस गेले. नंतर लक्षात आलं आपल्याकडे गाय आहे, गाय एकच आहे, एकाच गायीच्या दुधावर उपजीविका होत नाही. आपण काय करूया, त्या गायीच्या दुधाचं दही करू, दह्याचं ताक करू आणि ते विकू, अशी त्याच्या मनामध्ये उपजतच
बुद्धी झाली आणि त्यानं त्या दिवशीपासून ताक विकायला सुरुवात केली. आणि हा ताक विकून आपल्या घराचा काही जो काही राहाट गाडगं पुढे न्यायचा तो विचार करतोय, पण याच्यातून फारशी काही आपल्याला प्राप्ती होत नाही, गरिबी आणखी वाढत आहे. असं असताना त्याची ती बहीण 12-13 वर्षाची एके दिवशी अंगणामध्ये कुठेतरी खेळत असताना त्या गावातून एक गणिकेचा तांडा चालला होता. त्यांनी पाहिलं, त्यातल्या प्रमुख गणिकेने हिला पाहिलं. स्वरूप सुंदर अशी लहान मुलगी बघून तिला विचारली, बाळ तू कोणाची, तुझे आई वडील काय करतात? हिने सांगितलं, आम्हाला आई वडील नाहीत, माझा भाऊ ताक विकून आमचं घर चालवतो आहे. त्या गणिकेने सांगितलं, तू इतकं दरिद्रात कशाला राहतीस, त्यापेक्षा माझ्याबरोबर चल, तुला उत्तम वस्त्र देईन, उत्तम तुझी सोय करीन, खाण्यापिण्याची उत्तम तुझी सोय होईल. अर्थात त्या लहान मुलीला, निष्पाप मुलीला काहीच माहीत नव्हतं. पण दारिद्र्य, त्याच्यापासून खायला काही मिळत नाही, अशा वेळी आपली सोय आपोआप होत असेल तर काय हरकत नाही, म्हणून तिने त्यांना होकार दिला आणि त्यांच्याबरोबर निघून गेली. भावाला दुःख झालंय, पण काही शोध झाला तरी काही सापडले नाही, म्हणून आपला चरितार्थ त्यांनी चालूच ठेवलेला आहे. अशी काही वर्षे गेल्यानंतर त्या नारायणाच्या लक्षात आलं, आपल्या भावंडांचं काय झालं ते बघूया तरी. आणि म्हणून तो पुन्हा काही वर्षांना आपल्या गावाकडे आला, तर बघतो तर आपला भाऊ ताक विकतोय. हा घरामध्ये आला, त्याने सांगितलं, मी तुमचा नारायण नावाचा भाऊ, लक्षात आहे का? त्याला आपल्या आईवडिलांचे शब्द लक्षात होते की नारायणाच्या पायगुणामुळे तुम्ही झालेला आहात, त्यामुळे त्याला लगेच ओळख दाखवली. तुमच्यामुळेच आम्ही जन्माला आलो, तुमच्या कृपेमुळे, तुमच्या पायगुणामुळे, असे आमचे आई वडील सतत म्हणत होते. मी तुला ओळखलं. मग नारायण त्याला म्हणतो, तू अशा गरिबीत का राहतोस? तो म्हणतो, मी ताक विकून राहतो. मग याला लक्षात आलं, आता याला या परिस्थितीतून बाहेर काढायचं आहे. अधिक महिना आलेला आहे, छोटंसं दान केलं की जास्त पुण्य मिळतं. म्हणून नारायणानं सांगितलं, तू आता मला भाऊ मानलेला आहेस का? हो. माझं ऐकणार का? हो. कारण आमचे आई वडील सांगत होते की तुमच्यामुळेच आमचं सगळं चांगलं झालं, तुमच्यामुळे माझं चांगलं होणार आहे, मी तुमचं ऐकणार आहे. यानं सांगितलं, आत्ताच्या आत्ता एक ब्राह्मण बोलव आणि त्याला ती गाय दान कर. त्यानं लगेच ब्राह्मण बोलवला, गाय दान करून टाकली. यानं गाय दान केल्यानंतर घरात रोजच्यासाठी खाण्यासाठी काही द्रव्य नाही आहे. तिकडे नारद मुनीनं लक्षात आलं. नारद मुनी लगेच ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला म्हणाले, अहो, त्या ब्राह्मणाच्या मुलानं तर ताक विकणं सोडून गाय दान करून टाकली, आता तो उपजीविका उद्या कशावर करणार? ब्रह्मदेवानं आपण दिलेलं खोटं करायचं नव्हतं. पटकन खाली आले, एका ब्राह्मणाचं रूप घेतलं, 10 गायी त्याच्या दारात घेऊन आले आणि म्हणाले, मला गायी दान करायच्या आहेत आणि तुला या 10 गायी मी देतो, असं म्हणजे 10 गायी तिथेच ठेवल्या आणि ते निघून गेले. थोड्या वेळानं तो नारायण घरी आला, सगळा प्रकार सांगितला. आज दिवसभरात ताक न विकल्यामुळे अन्न काही खायला मिळालं नाही आहे. 10 गायी दारात आले, त्याला आनंद झाला. नारायण सांगितलं, उद्या सकाळी 10 ब्राह्मण बोलवायचे आणि 10ही गायी दान करायच्या. दुसऱ्या दिवशी पण उपवास. भावाचं ऐकलं, लगेच 10च्या 10 गायी दान करून टाकले. नारद मुनी ब्रह्मदेवाकडे जाऊन चिमटा काढून म्हणतात, आता कसा तो जगणार? त्यावेळी ब्रह्मदेवाने परत एका व्यापाराचं रूप घेतलं आणि 100 गायी हाकत हाकत त्याच्या घराकडे आले आणि त्याला म्हणाले, मला आजच्या 100 गायी दान करायच्या आहेत आणि या तुलाच दान करायच्या आहेत, असं म्हणून तिथे गायी 100 सोडून, पाणी सोडून तिथून ब्रह्मदेव निघून गेले. काही वेळानंतर नारायण परत आला. भावानं प्रकार सांगितला. नारायण म्हणतो, काही काळजी करायची नाही, आजचा दिवस पण उपवास, उद्या 100 ब्राह्मण बोलव, 100 ब्राह्मणांना गायी दान करून टाक. तिसऱ्या दिवशी 100 गायी दान केल्या. आता पुन्हा ब्रह्मदेवांना चिमटा काढला, आता काय करता? नाईलाजाने 1000 गायी हाकत हाकत ब्रह्मदेव त्याच्याकडे आलेला आहे. ह्या गायी मी तुझ्यासाठी दान म्हणून सोडलेल्या आहेत. आता नारद म्हणतात, नारायण परत आलेला घरी, 1000 गायी बघितला. बाबाला विचारलं, काय झालं? नाही, कोणी आले होते, 1000 गायी मला दान करून गेले. कारण कसं असतं, अधिक महिन्यामध्ये छोटंसं दान केलं की दसपट फल मिळतं. 1 गाय दान केली, 10 द्याव्या लागल्या. 10 गायी दान केल्या, 100 द्याव्या लागल्या. 100 दिल्या, 1000 द्याव्या लागल्या. याने सांगितलं, उद्या 1000च्या 1000 गायी प्रत्येक ब्राह्मणाला 10-20 करून दान करून टाक.
5वा दिवस आहे, उपवास आहे, त्यानं 1000 गायी दान केल्या. आता ब्रह्मदेवाला 10,000 गायी घेऊन जायची पाळी आली. त्यावेळी नारद म्हणतात हा खेळ कुठेपर्यंत करणार. त्याच्या सोबत आहे तो आहे नारायण. तो तुमच्यासाठी तुमच्या खेळात नाही अडकणार आहे. मग काय करू. नाही ते लिहिलेलं पुसून टाका. मग त्या क्षणाला ब्रह्मदेवाने एक आपलं जे विमान असतं ते पाठवून दिलं आणि नारायण नसताना त्या ब्राह्मणाला सांगितलं, अरे तू 1000 गायी दान केलास. 1000 गायी दान केल्यानंतर तुला ब्रह्मलोकी निवास असतो म्हणून मी न्यायला आलेलो आहे, असं म्हणून त्याला तो ब्रह्मलोकी घेऊन गेला. नारायणाच्या लक्षात आलं आपण काय करायचं होतं ते आता साध्य केलेलं आहे. आता आपल्या बहिणीचा देखील आपल्याला शोध करायला पाहिजे, तिच्या देखील आपल्याला कल्याण करायला पाहिजे. आणि आपली बहीण गणिका झाली असं कुठून तरी एक ऐकलेलं होतं. मग आपल्या गावामध्ये ती सापडणार नाही तर कुठल्या गावामध्ये सापडेल का, असा शोध घेत घेत तो आलेला. आणि बहुरूपी रूपानं एक तो ज्योतिषाचं रूप घेऊन, जे कुरमुडी ज्योतिषी आपल्या दारावर येतात तसं रूप घेऊन तो गणिकेच्या रूपात गणिकेच्या दारात आला. त्यानं आपल्या बहिणीला लक्षणानं ओळखलं. तेव्हा ती मोठी झाली होती आणि ती मोठी गणिका पण झाली होती, श्रीमंत झाली होती. तो तिच्या दारामध्ये आला. असंच जर मी नारायण म्हणून गेलो तर ओळखणार नाही, म्हणून त्यानं भविष्य सांगण्याचा एक आपला व्यवसाय असल्याचं सांगितलं. ही मात्रा लागू पडली. ती पुढे येऊन आपला हात दाखवून विचारते माझं भविष्य काय. तो म्हणतो भविष्य सांगण्याआधी मी भूतकाळ सांगतो, तो बरोबर आला तर भविष्य विचार. हो म्हणाली. मग तुझे आई वडील असे होते. हो हो माझे आई वडील असे होते. तुझा भाऊ ताक विकून घर चालवत होता. हो माझा भाऊ ताक विकून घर चालवत होता. तुमच्या घरी नारायण नावाचा एक कोणीतरी मुलगा राहिला होता. हो हो आमच्या घरात नारायण होता आणि आई वडील म्हणायचे त्याच्याच पायगुणामुळे आम्ही जन्माला आलो आहोत. मग नारायणावर विश्वास आहे का. हो हो नारायणावर विश्वास आहे. तो म्हणाला मीच तो नारायण. आता आपला सगळा भविष्य भूतकाळ त्याने सांगितला, सगळ्या खाणाखुणा सांगितला. मग आपला भाऊ भेटला. तिथे तिला खूपच आनंद झाला. त्याने तिला विचारलं आता जो काही तू हा व्यवहार करतीस हा समाजाच्या दृष्टीने चांगला वाटतो का. ती म्हणाली दुःखद आहे, मला करायचं नव्हतं पण मी बेसावध अवस्थेमध्ये या ठिकाणी आले आहे, पण यातून बाहेर पडायचं आहे, पण योग्य मला मार्ग मिळत नाही. हा म्हणाला मी तुला सांगतो तो मार्ग करशील का. हो हो नक्की करणार. मग म्हणाला आज जर तुझ्याकडे कोणी गणिकेचं काम करण्यासाठी म्हणून जर मागणी करायला आला तर त्याला सांगायचं 300 सुवर्ण मोहरा मागून घ्यायच्या. आता त्या काळातली गोष्ट आहे. 300 सुवर्ण मोहरा म्हणजे काय थोडी किंमत नाही. गावातले कोणीच आले नाहीत एवढे पैसे देऊन. त्यानं सांगितलं उपवास ठेवायचा. 300 सुवर्ण मोहरा कोणी दिला तर तत्पूर्वी त्यानं सांगितलं तुझी सगळी संपत्ती लुटून घे, म्हणजे दान करून टाक. सगळी संपत्ती दान केली. त्यानं सांगितलं आता 300 मोहरा कोणी दिला तरच आपण हे काम करणार. 300 मोहरा द्यायला कोणीही त्या गावातलं तयार झालं नाही, कोणी आलं नाही. नारदांनी ब्रह्मदेवाकडे जाऊन सांगितलं भगवंता आता तिच्याकडे 300 मोहरा घेऊन कोणी जाणारच नाही, माझ्या ते गणिकेचं काम राहिलं की आता काय करणार. ब्रह्मदेवाने एका सावकाराचं रूप घेतलं. 300 मोहरा आपल्या कमरेला लावल्या. तिच्याकडे आले या 300 मोहरा. ती म्हणाली हरकत नाही, माझा तुम्ही जो शब्द आहे तो ठीक आहे. आता आज दिवस उपवास आहे, उद्या तुम्ही या. हो हो म्हणाला. तो बाहेर निघून गेला. नारायण नंतर आला. तिने सांगितले 300 मोहरा आणून दिलेत कोणीतरी. नारायण म्हणाला हरकत नाही, तो येणार तेव्हा येऊ दे उद्या, पण तू आता काय कर या 300 मोहरा पहिल्यांदा दान करून टाक. 300 मोहरा तिनं ब्राह्मणाला भरून दान केल्या. आता ते ब्रह्मदेव होते, त्यांना काही त्या गणिकेशी व्यवहाराशी संबंध नव्हता, ते निघूनच गेले होते. त्या दिवशी कोणी आलं नाही. उपवास घडलेलाच आहे. नारायण म्हणाले आता काय. आता काही नाही म्हणाल. आता कोणी जर विचारायला आला तर त्याला सांगायचं 3000 मोहरा दिल्या तरच मी गणिका म्हणून काम करेन, नाहीतर काम करणार नाही. परत नारद ब्रह्मदेवाकडे गेले. 300 मोहरा गावातले ज्याला कोण तयार नव्हते. 3000 कोण देणार. आता इथं पुढे उपाशी. ब्रह्मदेवाने परत मोठ्या सावकाराचं रूप घेतलं. 3000 मोहरा कमरेला लावून आले आणि म्हणाले 3000 मोहरा घ्या. तिने हातात घेतले आणि सांगितलं काल कोणीतरी 300 मोहरा घेऊन गेलाय, त्यांचा कार्यभार संपला की तुमची सेवा करते. हे ठीक म्हणाले. 300 मोहरा ठेवून गेले.
नारायण घरी आल्यानंतर सांगतो की या 3000 मोहरा देखील वाटून टाक. त्याने 3000 मोहरा सुद्धा देखील दुसऱ्या दिवशी ब्राह्मणाने बोलून वाटून टाकल्या. 3 दिवस उपोषण. आता उपोषण पण चालू आहे आणि गणिका काम पण नाही, म्हणजे याची उपजीविका संपणार आणि मृत्यू पावणार. म्हणजे चुकीच्या पद्धतीने आपण जे लिहिलेलं भविष्य आहे ते पुसणार की काय. नारद परत ब्रह्मदेवाला गेले, भगवंता काय. मग दुसऱ्या वेळी ब्रह्मदेव 3 लाख मोहरा घेऊन तिथे उपस्थित झाले. आता या 3 लाख मोहरा घेऊन हे गणिकेच्या समोर उपस्थित झाले. ती नारायण म्हणते आता काय करायचं, या पण मोहरा वाटून टाक. मागचे जे दोन देऊन गेलेले आहेत त्यांचा कार्यभार संपला की तुमची सेवा. असा हा उपवास चाललेलाच आहे. मग परत पुन्हा ब्रह्मदेवाला नारद म्हणतात, भगवंता तुम्ही जे दान करा, तिला जे द्रव्य दिलेलं आहे त्याचे तुम्ही नेऊन देता. दुसऱ्या दिवशी नारायण त्याच्यात दसपट मागतो आणि तुम्हाला ते दसपटीने द्यावं लागतं. पहिल्यांदा 300 तिने मोहरा मागायला सांगितलं, तुम्ही 300 दिला. दुसऱ्या दिवशी तो 3000 मागतोय, तर 3000 पण वाटून टाकला. 30,000 वाटतो, 3 लाख वाटतो. असंच हे कुठपर्यंत चालणार. कारण तिच्या सोबत कोण आहे सध्या, नारायण. तो नाही तिला बाजूला काढणार. मग अशा वेळेला ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं की हा अधिक महिन्यामध्ये एक दान केल्यानं दसपट आपल्याला द्यावं लागतं. अशा पद्धतीने खरोखर तिला आता हे 3 लाख मोहरांचं दान केलेलं आहे. आणि आता तो नारायण तिच्या सोबत असल्यामुळं आता जर आपण आणखी काही मोहरा घेऊन गेलो तर त्याच्या आणखी दसपट द्यावं लागेल. हे असंच गणित चालत राहणार. म्हणून आता त्यांनी जसं तिच्या भावासाठी विमान पाठवलं तसंच विमान पाठवलं आणि सांगितलं की तुम्ही एवढ्या ज्या मोहरा दान केल्या त्याच्यामुळे आता तुम्हाला या ठिकाणी या पृथ्वीवरती तुमचा निवास नसून ब्रह्मलोकामध्ये निवास आहे. असं म्हणून ती आपल्या ब्रह्मलोकाकडे जाण्यासाठी निघाली. आणि ती म्हणते की माझं कल्याण ज्याच्यामुळे झालं त्या नारायणाला मी घेतल्याशिवाय जाणार नाही. मग त्यावेळी त्या नारायणाने आपलं स्वरूप दाखवलं आणि तो आपल्या या भगिनीसोबत वैकुंठाला दिव्य लोकाला निघून गेला. आता या कथेमध्ये आपल्याला पद्मपुराणामध्ये एवढंच सांगितलेलं आहे की अधिक महिना आपण म्हणलं जातं, गुरुजी आम्हाला सारखे सांगत आहेत की निष्काम काम करावं. अधिक महिन्यामध्ये कुठलीही कामना ठेवून काम करू नये. सुदैवाने लक्षात ठेवावं, कामना करून काम का करू नये की अधिकस्य अधिकम फलम. थोडस अजून जास्त मिळायचं आहे. कामना ठेवून काम केलं की काय होतं की तेवढंच मिळतं, जास्त काही मिळत नाही. आणि भगवान परमेश्वर हा जर आपण पुरुषोत्तम म्हणलंय, कामना न करता जर काही मागितलं तर सगळ्या बाजूने सगळ्याच गोष्टी देणारा ठरतो. जसं या नारायणानं आपल्या बहीण आणि भावाला त्यांच्या पूर्वजन्मीच्या कृतानुसार जरी त्यांना अतिशय दारिद्र्य, दुःख किंवा ज्याला अपमानास्पद काम करायला लागणार असा जरी त्यांचा जन्म प्राप्त होणार असता तरी सुद्धा केवळ दान आणि उपोषण या दोन्हीच्या योगावरती त्यांना मोक्ष प्राप्त करून देण्यासाठी सहाय्य केलं. असा सहाय्य करणारा भगवान नारायण प्रत्यक्ष या अधिक महिन्यामध्ये उपलब्ध असतो. म्हणून सकाम निष्काम या कोणत्याही भावनेचा विचार न करता फक्त परमेश्वराचं कामना मनामध्ये स्मरण करून ठेवावी आणि आपण अधिकस्य अधिकम फलम प्राप्त करून घ्यावं. यासाठी या भगवंताचं स्मरण करूया. श्रीराम जय राम जय जय राम. 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 नमो ब्रह्मण्य देवाय गो ब्राह्मणहिताय च जगदिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः. ओम नक्षत्राजा वर्णोधिराजः नक्षत्राणागुं शतभिषग्वसिष्ठः औ देवेभ्यक्नुतो दीर्घमायुः छत्रं धारयामि राजाधिराजाय प्रसय्यदाहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यम्
आगणेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः कामरेण बीजयामि ॐ चन्द्रमा मनसो जातशक्षो सूर्यो जायता मुखादिन्द्रश्चाग्निश्च प्राणाद् वायुरजायत ॐ केतुं गृह्णन्ना केतवे पेशो मर्या अपेशसे सभुजद्भिरजायत ॐ तद्विष्णोः परमं पदं सदा पश्यन्ति चक्षुरादम् छत्रकामरादि समस्तोपचारान् समर्पयामि ॐ स्वस्ति प्रजाभ्यः परिपालयन्ताम् न्यायेन मार्गेण महिं महिषाः गोब्राह्मणेभ्यः शुभमस्तु नित्यं समस्ताः सुखिनो भवन्तु पृथिवी सस्यशालिनी देशोऽयं शोभरहितो ब्राह्मणाः सन्तु निर्भयाः अपुत्राः पुत्रिणः सन्तु पुत्रिणः सन्तु पौत्रिणः अधनाः सधनाः सन्तु जीवन्तु शरदशतम् धर्म की जय हो अधर्म का नाश हो प्राणियों में सद्भावना हो विश्व का कल्याण हो गो हत्या बंद हो गो माता की जय जगदम्ब विश्ववादिनी माता की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हर नमः पार्वती पतये हर हर महादेव वेंकटरमण गोविंदा गोविंदा अम्बा माता की जय।